नमस्कार मंडळी. टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज मी काळा मसाला टाकून मस्त झणझणीत अंड्याची रस्सा भाजी बनवलेली आहे. सगळ्यात आधी मी काळा मसाला बनवून घेणार आहे आणि त्यासाठी मी अशी जाळी गॅसवर ठेवलेली आहे. त्याच्यावरती आपल्याला 2 मीडियम आकाराचे कांदे ठेवायचे आहेत आणि 2 लसणाच्या कुड्या ठेवून घ्यायच्या आहेत. कांदा आणि लसूण भाजून झाल्यानंतर मी त्याच्यावरती एक खोबऱ्याचा तुकडा ठेवत आहे आणि हे सगळं आपल्याला छान काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. भाजून झालेला कांदा आणि लसूण आपल्याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता की मी खोबरं कसं छान काळं होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. ते सुद्धा भाजल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे. भाजलेल्या सगळ्या गोष्टी थंड होत आहे तोपर्यंत मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि ती गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ टाकायचे आहेत. पांढरे तीळ चांगले चटचट वाजेपर्यंत भाजून घेतले आणि तेही एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा खसखस टाकलेली आहे. खसखस टाकल्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि गरम कढईमध्ये ती तशीच भाजून घ्यायची आहे. भाजून घेतलेलं खोबरं आणि कांदा मी चिरून घेतलेला आहे. लसणाचा सुद्धा वरचा काळा कवर काढून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे पांढरे तीळ आणि खसखस हे सगळं एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि छान बारीक करून घ्यायचं आहे. काळं वाटण तयार झालेलं आहे. आता मी परत गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आणि उकडून आणि सोलून घेतलेली अंडी त्याच्यामध्ये टाकली. तेलामध्ये अंडी थोडीशी परतून घेतली. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे. 1 चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे आणि या मसाल्यामध्ये अंडी छान परतून घ्यायची. त्यानंतर मी थोडंसं मीठ सुद्धा टाकून घेतलं आहे. अंडी छान परतून झाली की ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता आपल्याला भाजीचा रस्सा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी परत एकदा कढई गॅसवरती ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर मी टाकलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग. हे सगळं ऑप्शनल आहे. मला प्रत्येक भाजीमध्ये टाकायची सवय आहे त्यामुळे मी ते टाकतेच. आता मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण भाजून घेतलेलं आणि बारीक करून घेतलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. टाकलेलं वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं. त्याला थोडंसं तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि 2 चमचे घरगुती मसाला टाकलेला आहे. टाकलेला मसाला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर अजून थोड्या वेळासाठी परतून घ्यायचा आहे. मसाला मी थोडासा परतून घेतलेला आहे. तो करपू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं. पाणी वाटणामध्ये मिक्स करून घेतलं आणि आता कढईवरती झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. मसाला आपला छान शिजून झालेला आहे. त्याला तेलही सुटलेलं आहे. आता काय करायचं, आपण जी अंडी तळून घेतलेली आहेत त्याच्यावरती अशा प्रकारे थोडेसे काप करून घ्यायचे आहेत. आता हे अंडे आपण परतून घेतलेल्या मसाल्यामध्ये टाकायचे आहेत. अंडे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. अंडे कट केल्यामुळे त्याच्या आतमध्ये पर्यंत मसाला जातो आणि ते खूप छान लागतं. आता जेवढी पातळ भाजी आपल्याला हवी आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये गरम पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता भाजीमध्ये चवीसाठी मी मीठ टाकून घेतलेलं आहे. कढईवरती झाकण ठेवायचं आणि भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे. 5 मिनिटं भाजी उकळल्यानंतर कढईवरचं झाकण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता की आपली मस्त भाजी तयार झालेली आहे. त्याला छान तरी सुद्धा आलेली आहे. आता त्याच्यावरती थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारची अंड्याची भाजी तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा. ती भयंकर टेस्टी लागते. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना ती खूप आवडेल.
भाजी थोडीशी थंड झालेली आहे. त्याला मस्त तरी आलेली आहे. आता मी ही सर्व्ह करून घेणार आहे. ही भाजी भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खूप मस्त लागते आणि बाजरीची भाकरी असेल तर मग तर कमालच लागते. माझ्याकडे ज्वारी आणि नाचणीची भाकरी आहे. मी थोडंसं सॅलड सर्व्ह केलेलं आहे. भातसुद्धा बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की आपली मस्त झणझणीत अशी अंड्याची थाळी तयार झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार. बाय बाय.